हॅलो, नमस्कार. माझे नाव प्रकाश कोंडाजी देवरे, रिटायर शिक्षक, जिल्हा नाशिक, तालुका बागलाण. आम्ही सर्व 51 प्रवासी आहोत, सायकलिस्ट. सर्व रिटायर आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी व्यावसायिक आहेत. सटाणापासून आमचा 3 दिवसाचा प्रवास पंढरपूरमध्ये. आम्ही 8 तारखेला निघालो सटाण्याहून. पहिला मुक्काम बाबळेश्वर 150 किलोमीटर, तिथून रस्त्यात अजून थांबलो 150 किलोमीटर आणि तिसऱ्या दिवशी 135 किलोमीटर इथं. एकूण प्रवास आमचा झाला 410 किलोमीटर. सर्व प्रवासी एकदम सुखरूप आलेत, कोणाला काही अडचण नाही, दुखापत झालेली नाही. आनंदाच्या भरात सगळे आलो. पंढरपूर वारी, अनादात वारी, एकच वारी पंढरपूर वारी. हा 5 वर्षापासून आमचा प्रवास चालू आहे. आमची 5वी दिंडी आहे. कुठल्याही प्रवासात म्हणजे अडथळा आला नाही. रस्ता फार खडतर होता. यावर्षी पावसाचं वातावरण नव्हतं, म्हणून प्रवास एकदम सुरळीत झाला. मागणी काय विठुरायाला फक्त शेतकऱ्यांचं भलं हो, पाणी पाऊस भरमसाठ हो, बस एवढीच अपेक्षा विठुरायाकडे. एकूण प्रवास आमचा 3 दिवसाचा होता. आम्हाला इथं यायला 29 तास लागले आणि आता रिटर्न प्रवासाला आम्हाला फक्त 12 तास लागणार आहे. ठोक आल्यांनी आमची मुलाखत घेतली, त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद, आभारी. स्वागत आहे आपलं. आपण सायकल दिंडीद्वारे पंढरपूरमध्ये प्रवास करत आलेला आहात. आपला प्रवास कधी सुरू झाला, कसा झाला याबद्दल? प्रवास आमचा काल सकाळी सुरू झाला. आम्ही फलटणवरून आलेलो आहे आणि काल सकाळी 5:30 वाजता फलटणमधून आम्ही निघालो आणि दुपारी 4 वाजता पंढरपूर येथे पोचलो. पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि आज सकाळी सांगता सोहळा, रिंगण सोहळा हा 4000 सायकली होत्या टोटल महाराष्ट्रातून आणि खूप छान असा पार पडलेला आहे. प्रवासामध्ये काही अडचण आलेली नाही. सगळं नियोजनबद्ध अध्यक्षांनी केलेलं होतं, त्यामुळं काही अडचण आली नाही. खूप ऊन होतं काल, तरीसुद्धा कोणालाही अडचण आली नाही. 12 लेडीज होत्या आणि 93 जेंट्स होतो आम्ही. 106 ते 110च्या आसपास आकडा होता आमचा. आमचं 3रं वर्ष आहे. हां, 110 किलोमीटरचा प्रवास झाला. पर्यावरण वाचवलं पाहिजे, सगळ्यांनी सायकल चालवली पाहिजे. प्रदूषण दूषित होत आहे, त्यामुळे सायकल चालवा हा असा मी सगळ्यांना संदेश देत आहे. आत्ता रिंगण सोहळ्यामध्ये सुद्धा तोच संदेश दिलेला आहे.